मुंबई बँक घोटाळ्या प्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झालेला आहे। कर्जवाटप प्रकरणी बराच घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता मुंबई बँकेवर। या प्रकरणी आता प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झालेला आहे। तसंच शिवाजी नलावडे, राजा नलावडे यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, काय अधिक तपशील आहे? हेमाली, मुंबई बँक घोटाळा प्रकरणी तक्रार करण्यात आली होती MRI मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आणि तक्रारदार आहेत विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार केली होती। मुंबई बँकेत जो घोटाळा झाला होता त्या संदर्भात विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर त्याचबरोबर इतर त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। प्रामुख्याने जी24 तासने सुद्धा हे प्रकरण लावून धरलं होतं। आपल्याला माहिती आहे कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं होतं। न्यायालयात जी24 तास विरोधात मुंबई बँकेने अपील केलं होतं। त्यावेळेला काही काळ जी24 तासला मुंबई बँकेच्या बातम्या दाखवण्यास बंदी सुद्धा घालण्यात आली होती, परंतु न्यायालयातही आपला सत्याचा विजय झाला होता आणि त्याच्यानंतर सातत्याने जी24 तासने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता। अखेर एका नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने मुंबई बँकेत झालेला घोटाळा जो आहे त्या घोटाळा प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे मुंबई बँकेतील या घोटाळ्याला आता निश्चितच एक वाचा फुटू शकेल आणि योग्य पद्धतीने पोलिसांनी तपास केला तर हा रुपयाचा जो घोटाळा आहे तो घोटाळा उजेड देऊ शकेल। जी24 तासने यापूर्वीच याला वाचा फोडलेली आहे। आता खरं तर प्रामाणिकपणे या प्रकरणात पोलिसांकडनं कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रवीण दरेकर हे आता भाजपचे सदस्य आहेत, जी भाजप आता सत्तेवर आहे। त्यामुळे भाजपची सुद्धा एक चुकी असणार आहे, कारण सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा विरोधात होते त्यावेळेला आवाज उठवत होते आणि आता त्यांच्याच पक्षातील एका नेत्याविरोधात हा गुन्हा दाखल झाल्यामुळे निश्चितच मुख्यमंत्र्यांना यात प्रामाणिकपणे पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडावं लागणार आहे। धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।